5 मिनिटं आहेत तुमच्याकडे? मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. आत्मपरीक्षणामुळे शोधून सुधारता येतात स्वतःमधले दोष आणि शुद्ध विचारांमुळे अनुभवता येतो जगण्यातला संपूर्ण संतोष. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्यासारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. विवेक म्हणजे मला नाही माहित. रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात अनेक वेळा विवेक हा शब्द वापरलाय आणि त्याचा अर्थ सुद्धा मी अनेक वेळा सांगितलाय. हो, मी तुमचे खूप व्हिडिओ बघितले, पण आता माझ्या नाही लक्षात येते विवेक या शब्दाचा अर्थ. विवेक म्हणजे योग्य काय अयोग्य काय याचा सारासार विचार करणं आणि त्याच्याप्रमाणे वागणं. अच्छा अच्छा, कळलं. सगळी मंडळी काय करतात, परीक्षेत उत्तम लिहिता यायला पाहिजे म्हणून घोकमपट्टी करून उत्तर पाठ करतात, परीक्षेत उतरवतात आणि मग विसरून जातात. त्यामुळे जे आपण शिकलोय ते आपल्या वागण्यात येतच नाही ना. आता ध्वनी प्रदूषण टाळा, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो असं लिहिलेलं असतं ना पुस्तकात. आपल्याला त्रास होतो असं लिहिलेलं असतं तरी सुद्धा मंडळी हॉर्न वाजवतात. रहदारी होती परवा एकदा, आम्ही रस्त्याने चालले होते, सगळेजण असाच हॉर्न वाजवत होते. मी शेवटी थांबून विचारलं त्यांना, म्हटलं हॉर्न का वाजवताय? तुमच्या हॉर्न वाजवण्यामुळे ती रहदारी अशी दुभंगून तुम्हाला जायला रस्ता मिळणार आहे का? नाही ना, कटकटच होणार आहे ना सगळ्यांना. पण नाही, एकाने तर मला उत्तर सुद्धा दिलं, म्हणाला हॉर्न आहे बजाने के लिए तो होता है. कमाल आहे. आता गाड्यांमधून फिरणारी ही मंडळी सुशिक्षित तर असणारच ना, शाळेत तर गेलेली असणार ना, पण शाळेत जे वाचलंय पाठ केलंय ते लक्षात ठेवलंच नाहीये यांनी, त्यामुळे वागण्यात उतरत नाहीये. ह्याला म्हणतात विवेकबुद्धी नसणं. आता विवेकबुद्धी असणं म्हणजे काय ते कळलं? हो हो, कळलं मला. आता मी तुमच्या मनाच्या श्लोकाचे व्हिडिओ नुसते डोळ्यांनी नाही बघणार, नीट मनापासून बघील, लक्षात ठेवेल आणि तसं वागण्याचा प्रयत्न सुद्धा करेल. अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. शुद्ध क्रिया किती महत्वाचा शब्द वापरलाय माहितीये रामदास स्वामींनी. आपण ना बऱ्याच क्रिया नुसत्या करतो, मनापासून करत नाही. म्हणजे बोलण्याची क्रिया करतो, किती छान, मला खूप आनंद झाला तुला बक्षीस मिळालं म्हणून, पण मनात ना तो आनंद झालेलाच नसतो. याला शुद्ध क्रिया नाही म्हणत. लोक काय म्हणतील म्हणून नमस्कार करायचा, पण मनात आदराची भावनाच नाही तर ती शुद्ध क्रिया नाही. एकदा आर्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त यांना भेटायला एक प्रवासी आला होता. त्यावेळी ते तेलाचा दिवा लावून लिहित बसले होते. आचार्य चाणक्यांनी प्रवाशाचं स्वागत केलं, आपल्या हातातील काम पूर्ण केलं, एक दिवा विझवला आणि मग दुसरा दिवा प्रज्वलित केला. प्रवाशांनी कुतूहलाने विचारले, आपल्याकडे अशी प्रथा आहे का? पाहुणा आला की एक दिवा विझवायचा, एक दिवा लावायचा. चाणक्य म्हणाले, नाही नाही, मी ज्या प्रकाशात काम करत होतो ते राष्ट्राचे काम होते. त्या दिव्यातील तेल हे राष्ट्राच्या पैशातून भरलेले होते आणि आता मी तुमच्याशी जो संवाद करणार आहे तो माझा व्यक्तिगत संवाद आहे, राष्ट्राचा नाही. त्यामुळे राष्ट्राचे तेल वाया जाऊ नये म्हणून मी तो दिवा विझविला. इतक्या उंचीवर ही जाऊन पोचलेली माणसं बघितली की वाटतं आपण यांना अनुसरलंच पाहिजे. आजकाल काय दिसतं आपल्याला, राष्ट्रहिताची कामं करण्यासाठी, जनसंपर्क सहजतेनं करता यावा याच्यासाठी सरकारकडून, सरकारच्या पैशातून नेत्यांना गाड्या दिल्या जातात, पण त्याचा वैयक्तिक सहलींसाठी जेव्हा ते उपयोग करताना दिसतात ना, तेव्हा वाटतं ही शुद्ध क्रिया नाही. जनी बोलण्यासारिखे चाल बापा. तू तुझ्या वर्गातल्या मैत्रिणीला कधी मदत केलीस? हो, बाईंनी शिकवलेलं मैत्रिणीला समजलं नसेल ना आणि मला समजलं असेल तर मी तिला समजावते. आणि मग ती मैत्रीण घरी जाऊन तुझ्याबद्दल छान छान सांगत असणार, तिच्या घरचे सुद्धा तुझं कौतुक करत असणार, तू तिथे नसताना सुद्धा. किती छान. पण हेच जर समजा वर्गामध्ये कोणीतरी मारामारी केली, भांडणं केली, तर ते सुद्धा घरी जाऊन सांगितलं जातं ना. हो, खरंय. म्हणूनच सगळेजण आपल्याबद्दल चांगलं बोलतील असं वाग रे बाबा, असं म्हणतायत रामदास स्वामी. मना कल्पना सोडी संसार तापा. एखाद्या गोष्टीचा ताप होणं म्हणजे काय माहितीये तुला? नाही नाही माहिती. अगं म्हणजे त्रास होणं. आता वर्गामध्ये कोणीतरी भांडकुदळ असेल तर आपण म्हणतो ना, काय बाई कटकटी आहे, अगदी तापदायक आहे, म्हणतो की नाही? हो हो, बरोबर. संसार तापा असा शब्द रामदास स्वामींनी वापरलाय, म्हणजे संसार तापदायक आहे असा त्याचा अर्थ नाही. संसार करत असताना, जगताना ज्या गोष्टीचा आपल्याला ताप होतो, त्रास होतो, अशा गोष्टी करूच नाहीये, तसा विचारही करू नये, कल्पनाही करू नये,
असं ते म्हणतायत. आता अशा कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या केल्यामुळे आपल्याला त्रास होतो, ताप होतो, ते लिहा बघू कॉमेंट बॉक्स मध्ये. जसं की तुलना केल्यामुळे आपल्याला त्रास होतो. तिच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे नाहीये. तिचा नंबर पहिला आला, माझा 10वा आला. पण तिचा नंबर पहिला आला तर तो का आला, तिने काय असं छान केलं आणि मला माझ्यात काय सुधारणा करायला हवी, याचा विचार केला तर जगणं आनंददायी होईल ना. कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी अपने आप आपके पीछे आएगी. हे फक्त ऐकण्याचं आणि टाळ्या वाजवण्याचं वाक्य नाहीये, ते लक्षात ठेवायचं आणि वागण्याचं वाक्य आहे. मी खरं सांगू, तुमच्याशी असं बोलता येईल, व्हिडिओ वगैरे करता येईल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मला खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून. हा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल ना, तर तो तुमच्यापुरताच फक्त मर्यादित ठेवू नका, सगळ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल. मी तर नेहमीच म्हणते, आता तुम्ही म्हणा माझ्यासोबत, इतना तो हम कर ही सकते हैं. जय जय रघुवीर